मराठी सिनेसृष्टीमध्ये असे खूप कमी चित्रपट असतात ज्या चित्रपटांची आपण आवर्जून वाट पाहत असतो काहीतरी नवीन कन्सेप्ट बघायला भेटेल म्हणून। आणि असाच एक चित्रपट होता अल्ल्याड पल्ल्याड। तो चित्रपट आज रिलीज झालेला आहे आणि मी तो चित्रपट पाहून आलेलो आहे आणि याच अल्ल्याड पल्ल्याड चित्रपटाबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। अशाच नवीन नवीन चित्रपटांबद्दल महत्त्वाच्या विषयांवर आपण आपल्या मराठी भाषेच्या चॅनलवर नेहमीच बोलत असतो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जय शिवराय, मी अनुपम अंकुश कुंभार, एक मराठी माणूस। सर्वप्रथम मी अशी एक खंत व्यक्त करतो की एक खूप उत्तम किंवा एक नवीन कन्सेप्ट घेऊन एखादा मराठी चित्रपट येतो पण त्या चित्रपटाला देखील पिंपरी चिंचवड पुणे सारख्या शहरांमध्ये खूप कमी स्क्रीन्स बघायला भेटतात। अल्ल्याड पल्ल्याड चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो मी जो पाहिला आज तो दुपारी 12:30चा शो पाहिलेला आहे। मराठी सिनेमांसोबत या गोष्टी का करतात या गोष्टींवर परत एकदा विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे। आता वळूया आपण अल्ल्याड पल्ल्याड या चित्रपटाकडे। खरं तर टीजर आणि ट्रेलर मधूनच समजलं होतं की अल्ल्याड पल्ल्याड हा चित्रपट हॉरर कॉमेडी मध्ये येणार आहे। पण या चित्रपटाबद्दल जर खरं बोलायला गेलं तर संपूर्ण चित्रपट हा या कॉमेडी मुळेच उचलला गेला। हॉरर सीन्स या चित्रपटामध्ये जे काही आहेत ते जास्त प्रभाव पडू शकलेले नाहीयेत। फक्त पहिला जो हाफ आहे चित्रपटाचा त्या चित्रपटामध्ये जी काही स्टोरी बिल्डिंग केलेली आहे म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर सोबत आपली ओळख करून देणं असू दे किंवा संपूर्ण ती स्टोरी बिल्डिंग जी आहे ती खूप उत्तम पद्धतीने केली। आणि खरं सांगायला गेलं तर जो काय हॉरर कॉन्सेप्ट होता तो पार्ट 2 मध्ये आपल्याला बघायला भेटला पण त्याची संपूर्ण जी काही भीती वाटली मनाला ती पहिल्या हाफ मध्येच वाटली। पहिल्या हाफ मध्ये जी काही स्टोरी बिल्डिंग त्यांनी एवढ्या चांगल्या पद्धतीने केलेली आहे किंवा छोट्या छोट्या गोष्टींना गावकरी कसे घाबरतात किंवा हे ज्या 3 मित्रांची गोष्ट आहे त्या 3 मित्रांना त्या गोष्टींमध्ये कोणता कोणता अनुभव येतो मग त्या सर्व गोष्टी पहिल्या हाफ मध्ये घडतात। खूप उत्तम पद्धतीने पहिल्या हाफ मध्ये लोकांना एंगेज करण्याचा प्रयत्न आहे संपूर्ण चित्रपटाने केला। म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीने एंगेज केला की मध्यंतर येऊ नये असं देखील कधी कधी वाटतं। चित्रपटाच्या पहिल्या हाफ मध्ये ते गाणं आहे ते गाणं देखील बोरिंग वाटत नाही, एकदम स्टोरी लाईन आपलं धरून ते गाणं चालतं। पण चित्रपटाचा जसा दुसरा हाफ चालू होतो थोडासा बोरिंग पार्ट चालू होतो आणि त्यानंतर दुसऱ्या हाफ मध्ये काय होतं ती जे काही हॉरर आपण कन्सेप्ट बघायला जातो चित्रपटामध्ये किंवा पहिल्या हाफ मध्ये जे त्यांनी भीतीदायक वातावरण तयार केलं होतं संपूर्ण चित्रपटात ते दुसऱ्या हाफ मध्ये संपूर्णपणे नाहीसं होतं। दुसऱ्या हाफ मध्ये थोडीही भीती वाटत नाही चित्रपट बघताना वगैरे, कारण की एक संपूर्ण स्टोरीचा अंदाज आपल्याला असतो। या चित्रपटामध्ये शेवट काय होणार याचा अंदाज आलेला असतो, या चित्रपटाचा सस्पेन्स काय याचा अंदाज आलेला असतो। पण तीच सस्पेन्स स्टोरी आपल्याला माहिती असते की हेच घडणार आहे आणि तेच त्या संपूर्ण पडद्यावर खूप हळूहळू घडत जातं। त्याच्यामुळे चित्रपट सेकंड हाफ मध्ये बोरिंग होतो। खरं तर मराठी सिनेसृष्टीमध्ये एक वेगळी कन्सेप्ट घेऊन आला हा अल्ल्याड पल्ल्याड चित्रपट, त्याबद्दल त्यांचं करावं तितकं कौतुक कमी। पण पूर्ण स्टोरी लाईन ही तीच जुनी वाढत होती। म्हणजे अनेक वेळा आपण जे हॉरर मूव्हीज मध्ये वगैरे बघितलेलं आहे कोणतरी आपले पूर्वज काहीतरी पाप करतात मग त्याच्या पापाचं फळ आपल्याला भोगावं लागतं, संपूर्ण गावकऱ्यांना भोगावं लागतं, अशीच एक ती कन्सेप्ट आहे। मग त्या कन्सेप्ट मधून या 3 मुलांची गोष्ट किंवा त्यांचे जे काही मित्र आहेत त्याचे गावातले काही मित्र तयार होतात मग त्या सर्वांची ती गोष्ट आहे ती या चित्रपटातून आपल्याला बघायला भेटते। आणि खरं सांगायला गेलं तर या चित्रपटाच्या टीजर ट्रेलर मधून एक खूप महत्वाचं असं कॅरेक्टर ज्यांचं असेल मकरंद देशपांडे यांचं जे सर्वात महत्वाचं कॅरेक्टर असेल असं वाटत होतं पण ते खूप कन्फ्युजन कॅरेक्टर आहे। चित्रपटाच्या दुसऱ्या हाफ मध्ये त्यांची ओळख करून दिली जाते प्रामुख्याने, पण खरंच खूप कन्फ्युजन करून टाकलं त्या कॅरेक्टरने। एवढं ते कॅरेक्टर मनाला भिडतं असं नाही। जे त्या 3 मित्रांची खरं तर गोष्ट आहे ते 3 कॅरेक्टर सोडून आणि एक चौथा कॅरेक्टर जे आहे ते संदीप पाठक यांनी ती भूमिका निभावलेली, ते 4 कॅरेक्टर सोडून कोणतेही कॅरेक्टर एकदम मनाला भिडलं असं अजिबात होत नाही। आणि त्यासोबतच चिन्मय उदगीरकर खरंच खूप चांगला ऍक्टर येतो आणि या चित्रपटामध्ये त्या ऍक्टरचा फक्त कॅमिओ आहे। कॅमिओ म्हणजे मी स्पॉइलर देतोय पण त्या चिन्मय उदगीरकरला या संपूर्ण चित्रपटामध्ये त्या कॅरेक्टरला काही नाव नाहीये, फक्त तो एक सरपंच असतो आणि त्या सरपंचाला एक देखील डायलॉग दिलेला नाहीये। एक सुद्धा डायलॉग चिन्मय उदगीरकरला आपल्या चित्रपटामध्ये बघायला भेटत नाही। मी त्या माणसाला बघायला खरं तर गेलो होतो की ह्याचा जो ट्रेलर मध्ये सीन दाखवला ह्याचं जे आपल्याला अल्ल्याड पल्ल्याड चित्रपटाचं जे गाणं तो हॉरर सीन दाखवला ते किती भयानक दाखवतील थिएटरमध्ये हे बघायला मी खरं तर गेलो होतो पण तिथं कुठेतरी आपली निराशा होते। गाण्यांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर चित्रपटाने कुठेच आपल्याला निराश नाही केलं, गाणी खूप उत्तम आहेत। लिखाण चित्रपटाचं खूप उत्तम केलेलं आहे। जे काय छोटे मोठे जोक्स आपल्याला मध्ये मध्ये ऐकायला भेटतात ते जोक्स काम करतात। थिएटरमध्ये लोक अनेक हसत होती, त्यामुळे जो काही कॉमेडीचा तडका या चित्रपटामधून आपल्याला द्यायचा प्रयत्न केला गेला होता तो त्यांच्यात यशस्वी ठरतो। फक्त जी काय हॉरर कन्सेप्ट होती पहिल्या हाफ मध्ये भीतीदायक वातावरण तयार होतं, दुसऱ्या हाफ मध्ये ती भीतीदायक वातावरण अतिशय संपून जातं। म्हणजे बाकी सिनेमॅटोग्राफी असेल किंवा कॅमेरा वर्क असेल खूप उत्तम केलेलं आहे। ज्या काही गावामध्ये शूटिंग झालेलं आहे तेवढी माहिती मी काढली नाही पण त्या गावाचं संपूर्ण सादरीकरण त्या नदीचं सादरीकरण वगैरे अतिशय उत्तम झालेलं आहे। सहाय्यक कलाकार जे चित्रपटामध्ये आहेत त्यांनी देखील खूप चांगलं काम केलेलं आहे। हो तर इतकंच। जर तुम्हाला हा चित्रपट बघायचा असेल तर तुम्ही फॅमिलीला चित्रपट बघायला घेऊन जाऊ शकता, अगदी लहान मुलांना देखील घेऊन जाऊ शकता। एवढं काय भीतीदायक वातावरण वगैरे चित्रपटामध्ये नाहीये, फॅमिलीला घेऊन जाऊ शकता, कोणतेही ऍडल्ट सीन या चित्रपटामध्ये नाहीत। त्यामुळे नक्कीच एक खूप चांगलं एंटरटेनमेंट तुमचं या मध्ये मराठी सिनेसृष्टीकडून केलं जाऊ शकतं।
वन टाइम मूवी आहे अल्ल्याड पल्ल्याड, असं खूप भारी आहे. जेवढी माझ्या अपेक्षा होती एवढ्या त्या अपेक्षेपर्यंत तर चित्रपट नाही पोहोचला सेकंड हाफमुळे. जसा फर्स्ट हाफ संपला होता, इंटरव्हल होता, मी खूप खुश झालो की बाबा या चित्रपटाचा रिव्ह्यू आता मी खूप चांगला देणार आहे, एवढं भारी या चित्रपट बनवलेला आहे. पण सेकंड हाफ मध्ये पूर्णपणे निराशा होते, जसं मी या व्हिडिओमध्ये वारंवार सांगितलेलं आहे. इतकंच. तुम्हाला कोणत्या चित्रपटाबद्दल ऐकायला आवडेल हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. चॅनलवर नवीन आहात तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच मुंजा हा चित्रपट हिंदीमध्ये रिलीज झालेला आहे, त्याचा डिरेक्टर आपले मराठी आहेत आदित्य सरपोतदार. त्या चित्रपटाबद्दल मी या व्हिडिओमध्ये बोललो आहे, त्या व्हिडिओवर जाऊन नक्की तो व्हिडिओ बघा. चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.